शाळा या ठिकाणी आपण आलो आहोत आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर पावसामुळे वर्ग खोल्यामध्ये पाणी टपकत आहे, त्यामध्ये पाणी तुंबतंय आणि हे दृश्य जर बघितलं आपण तर कशा प्रकारे जी भिंत आहे त्या भिंत देखील साजरत आहे आणि यातून पाणी टपकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्याच मिळत नाही असं देखील दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आणि यामध्ये बघितलं गेलं तर शालेय समितीचे अध्यक्ष असतील, शालेय समितीचे केंद्र प्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, हे देखील आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. बघितलं गेलं पावसामुळे या शाळेची दुरावस्था आपल्याला बघायला मिळते. यामध्ये बघितलं गेलं तर वर्ग खोल्यामध्ये पाणी टपकते आणि टपकल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. यावर काय सांगा? नमस्कार. इथे यावर्षी झालेल्या संततधार पावसामुळे आमच्या शाळेच्या स्लॅबच्या वर्ग खोल्या गळत आहे आणि त्यामुळे वर्गामध्ये पाणी साचलेलं आहे. तसंच आमच्या मैदानात देखील सध्या पाणी साचत आहे. तर आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की लवकरात लवकर या खोल्या आमच्या दुरुस्त करून मिळाव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगल्या प्रकारचं वातावरण इथं उपलब्ध होईल. त्यासाठी आमची नवीन शाळा व्यवस्थापन समिती आता स्थापन झाली. गणेश भाऊ देखील त्यासाठी प्रयत्न आहे. तर आमची व्यवस्थापन समितीला अशी विनंती राहील की त्यांनी समितीमार्फत हा प्रस्ताव शासनाला पाठवून लवकरात लवकर कशी या वर्ग खोल्यांची दुरुस्ती होईल याकडे लक्ष द्यावे. नक्कीच आपण जर हे दृश्य बघितलं तर यामध्ये बघितलं गेलं तर मुलांना बसण्यासाठी देखील वर्ग खोल्या उपलब्ध होत नाही, असं दृश्य आपण या व्हिडिओद्वारे आपल्याला दाखवतोय. यामध्ये बघितलं गेलं तर शालेय समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे. नमस्कार. आज आपण जी पाहणी केली यामध्ये बघितलं गेलं तर वर्ग खोल्या जे आहेत ते पावसामुळे टपकत आहेत आणि यामध्ये पाणी तुंबल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा मिळत नाही. याच्यावर सरकारने लक्ष घालायला पाहिजे. कारण जर जिल्हा परिषद शाळेची अवस्था जर अशी बिकट आहे, याच्यावर शासनानं पुरेपूर ध्यान दिलं पाहिजे, जेणेकरून सरकारी शाळा ही फार व्यवस्थित कारभार चालेल. एवढीच मी त्यांना एक विनंती आहे की जेणेकरून हे पुरेपूर काम मार्गी लावावे त्यांनी. अध्यक्ष जर सुधारणा जर नाही झाली तर पुढचा प्रकार काय? मी त्याच्यासाठी माझ्याकडून जे प्रयत्न राहील, मी अमर उपोषणाला बसू शकतो, काही करू शकतो. मी या विद्यार्थ्यांसाठी मी माझ्या जीवाची आहुती काही करू शकतो. याला जबाबदार शासन राहील. जर हे पाऊल त्यांनी उचललं नाही, पुरेपूर काम केलं नाही, तर पुढचा पाऊल माझा हाच राहील, उपोषणाला बसणे. नाही काय सर, आपलं टॉयलेटचं जर तुम्ही हाल पाहिले तर इतकी बेकार परिस्थिती त्याची आता सध्या. त्याला पाणी नाही, काही नाही. गावातल्या नेत्यांनी बी त्याच्यावर थोडंफार ध्यान द्यावे, ही मी विनंती राहील. लवकरात लवकर शाळेची सुधारणा करण्यात यावी असं देखील अध्यक्ष बोलण्यात येत आहे. जर सुधारणा झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार असा देखील इशारा अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.